तुम्ही बोला ना धनी, तुम्ही बोला ना धनी, नका जाऊ माय सोडीसनी. देवा काय रे माझा अपराध. वारकरी चालत गेला, पंढरपुरात प्रवेश केला, मंदिरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भगवंताने विचारलं, वारकरी बाबा तुमचं रडण्याचं काय कारण आहे? तेव्हा वारकऱ्यानं सांगितलं, देवा अरे तुझ्यासाठी पायी वारी करतोय, तुझ्यासाठी पायी वारी करतोय, तुझ्यासाठी हाताने टाळी वाजवतोय. देवा तुझ्यासाठी जो भक्त हाताने टाळी वाजवतो, जे हात तुझ्यासाठी टाळी वाजवतात ते हातच माझी हिरावली, माझा अपराध तरी काय होता सांगणारे देवा. आणि तुझ्यासाठी जर का हाताने टाळी वाजवणाऱ्या भक्ताला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे पांडुरंगा सांगणारे. तेव्हा भगवंतानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, हा तुमचा कर्म आहे, तो तुम्हाला भोगावा लागतो. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, गाय तिचा जीव वाचवत होती, तुम्ही काय केलं? तुम्हाला कसाई दादा नाव दिलं की ब्राह्मण दादा माझ्या हातातून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले, गाय तिचा जीव वाचवत होती, तुम्ही दोघं हात आडवे केले म्हणून गायला थांबावं लागलं. या हातांमुळे गाय थांबली आणि या हातांमुळे गायला जीव गमवावा लागला, म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. गेले कर्मा झाले तेच भोग आले. वारकरीच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरीनं सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण तिचा नवरा तर गुमान झोपला होता ना, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तो तर गुमान झोपला होता ना. तेव्हा भगवंतानं सांगितलं, तो आता गुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं. जसं सावली साथ सोडत नाही तसं आपलं कर्म आपली साथ सोडत नाही. आपण जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. काही काही लोकांची मानसिकता असते, महाराज थोडंफार काही पाप व्हायचे, गंगा मांगोळ करी हो, गंगा नाही हो, पाप दवायचं म्हणजे सुरू ठेवा नका, पाप करल्यावर गंगा मांगोळ करी हो. तुमचं काय मत आहे? केलेलं कर्म गंगा स्नान केल्याने धुतलं जातं का? तुमचं मत? पण मी तुम्हाला सांगतो धुतलं जातं. केलेलं पाप गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर धुतलं जातं का? आमच्या संतांचा पुरावा आहे. आंघोळ करणं, स्नान करणं तो भाग. जर मुखाने नुसतं गंगा गंगा म्हणलं तरी सुद्धा सकड पापे जाते गंगा. सकळा पापाचा नाश होतो जर गंगा गंगा म्हणलं तरी. मग गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जाणार नाही का? धुतलं जाईल, पण आपण पाप करल्यावर गंगा मांगो तरी पाप दवायचाच, पण साथ सोडत नाही ते. मग तेच पाणी बाष्पीभवनाद्वारे पुन्हा ढगांनी आकाशात न्यावं. ते बडा पाप वर लय जास, ज्यान त्यानं पाप बरोबर ज्यान त्यानं दाबावर पाडत देऊ बा. खरं पण ज्या त्या दाबावर लगेच असते. मनुष्य कर्म करत असताना सावधगिरी ना, बरोबर आहे की नाही? अजून सांगू का? जे पैर होती उगच बरं दादाश्री, जे पेरतो ना ते झुकतं. थोडक्यात एक म्हातारा जरा कटकट करे, सुनबाई म्हणे नवरा सांगे म्हणे तुम्हाला म्हातारा बाया कटकट कर, म्हातारा कुठेतरी काढा म्हणे. पोरगा म्हणे जर बापाला आपण वृद्धाश्रममध्ये पाठवलं तर भावकीमध्ये हसू येईल, नातेवाईकांमध्ये हसू येईल, त्याच्यापेक्षा असं करतो म्हाताऱ्याला डायरेक्ट मारूनच टाकतो म्हणला. बापले म्हणे पप्पा म्हणे काय हो चला म्हणे तुमच्या तीर्थक्षेत्रावर स्नानलेले जास म्हणे, आंघोळलेले जास म्हणे. बाप म्हणे पोऱ्या काय सुधारणार हो म्हणे म्हणा. फोर व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं, फोर व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं, तीर्थक्षेत्रावर स्नानसाठी घेऊन जातोय. बाप ना हात धरली ना, पाणी मला जाईल गुडघ्याला पाणी होतं म्हणे. भाऊ बावड्या आठ आंघोळी का नाही हो पप्पा पुढे चाला ना म्हणे.
गुडघाना पाणी कंबरले लागायला लागले म्हणे भाऊ रे आठ धुईलेस ना पुढे चला म्हणे छातीत पाणी लागायला लागले म्हणे भाऊ तू मला ते आंघोळले नाही लय तू आटे म्हण लेंडर पोस करायला रे मला समजी की तू आटे कसांसाठी लयचे असं पण एक काम कर जागा बदलाय टाक म्हणे पोरगा म्हणे पप्पा तुमले समजी की मी तुमले मारायला रे पाणी म्हणे हा मग आटे मी ते मरणशे जागा बदलाय तरी मी ते मरणशे ना अरे हो बरोबर आहे मला समजी की तू मारीश जशी मारे पण जागा बदलाय टाक पप्पा मरायचं इथं पण आणि जागा बदलून पण तर मरायचंय मग इथंच मरायला काय अडचण आहे तुम्हाला बेटा तू जागा बदलाय टाक रे का बरो पप्पा भाऊ आई जागावर मी मन बापले सोडी जाय रे तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे आणि अजून सांगू का काही बायांना माझं बोलणं पचणार नाही पण 100 मधनं 90% बायांना पटेलच 10% असली गॅरंटी नाही ना बरोबर आहे की प्रत्येकच औषध प्रत्येकले पचीन असं नाही ना बरोबर आहे की पण 90% बायांना पटेल प्रत्येक बाई माहेर सोडताना भावजाईला सांगते वहिनी माझ्या बापाला सकाळी सकाळी नाश्ता करायची सवय मा बापाला नाश्ता दे बरं मनवायच्या प्यासोय वहिनी सकाळच्या आधी देत जाय हो माझ्या जसं तुमले तुम्हाला भाऊजाईन करते ना अपेक्षा आहे की तुमनी मायने तुम्हाला बापने तुमने भाऊजाईन सेवा करायला पाहिजे तसंच तुम्ही नननले सुद्धा तुम्हाला करते ना अपेक्षा समजी राय ना का म्हणून आपण सोपं करी सांगू का ज्यासले म्हातारपण चांगलं काढिले न होईल सुकमा काढ नवीन म्हातारपण ते सासू सासराशले वागा त्यांना कारण असं तुम्हाला घरमा सासू सासराशने तुम्ही सेवा करा ना काय जर तुम्हाला लेकरेशने देखील ना ना काय बोलणार ना तर नाही तसं नाही ते गुटी व्यवहार करणार कोणा तरी इकरी ना माहीत नाही पडले नाही तसं करा भाऊ व्यवहार करा रे अरे लावा रे झेंडा मन कीर्तन करत बहिणी पुन्हा पाय पुढे सांगायला इच्छावर त्यातले करताना सांगू भाऊ कीर्तनले जर म्हणून कीर्तन मागूचू नको कीर्तन मागूचू पडी राहिलो बिळा नको पाडू असं करताना सांगितलं मी गरजदार आहे महाराजा पुरुषले त्या लेकरे विचारा त्यातले काय बोलू पण यासाठी तुम्ही समजाडीशनला येत जा पुरुष गरबी सांगत जा आणि खास करी मना कीर्तन ते सांगितले जातून न्यायचे रे उठजो नको रे या पुरुषले ना हे पुरुषले चांगलं खा वाटत ना बाबा बाया त्यामुळे त्यांना डोकसा बी चालतात नाही या पहिलीनं काय रास माहितीये का संध्याकाळ मी खिचडी खिचडी तैशने आपण सकाळी माझ्या बाबा शाळा जाईने बी खिचडी नाही काय बा खिचडी काय काही बडा पोरी लदल घ्या त्यांना डोकसा बी चालतात तुम्हाला पाय पुढत बहिणी म्हणजे एकच भाकर टाकायचो अर्धी काय घ्यायचो आपण भाकरी तडपावचं या पुऱ्यांना चालतात नाही बाकील्या गोष्टीच मस्त आणि इतकं भारी धरलेलं बहिणी संध्याकाळ वहिनी का संध्याकाळ वहिनी नवरा कॉटवर बसेल राहिला खुर्चीवर बसेल राहिला का माय म्हणा का नाही म्हणा डोकं बिकन कराय ना हात पाय बिकन खिचडी टाक देऊ का पहिले खिचडी नाही इथला नेतात होता ना बाबा खिचडी ना पाहुणा जरी येतात खिचडी ना पाहुणशार राय का नाही जे 35-40 पुढल्या काकू आहेत तिथले माहिती असे पाहुणशार आहे खिचडी ना पाहुणा जरी येते आणि इथला तुटवडा होता तांदूळच ना बाबा तांदूळच ना इथला तुटवडा होता ना जर पाहुणा होणार पाहुणशार जर आहे ना तर घर म्हणा एकच सदस्य पाहुणाच जेवायला बसाडे फुटी नको जाऊ इथला कमी तांदूळ भेटेल पण तांदूळच नाही ना मला राजकारण ते काही समजत नाही पण मोदी साहेब बसणे असा उपकार कर टाकाना तांदूळच ना बारा मग नेतातच पेटते ना खिचडी ना इथला नेतात पेट टाका म्हणून मोदी साहेब बसणे संध्याकाळी जर कुकरनी शिट्टी ना आवाज होणार असा जीव करासाठी 15 पडा रे गोदडली अरे अरे आई बहिणी आज मी खिचडी दड खायची रे भाऊ इथला नेतात खिचडी आणि या खिचडीमुळे काय होईल माहिती का चांगलं ते सांग बागाडाले पण ताकद राहिली नाही पुरेस ना ताकद
एक 23 वर्ष ना पोऱ्या हात मोडला होता गया कुठे कुठे फिरायला पाठाला म्हणतं काय पाहुड्या काय होईल काय म्हणे हात मोड म्हणतं कस काय म्हणे मला बकरीन गो माल दिना हो पाणी सोडून ना बकरीन गो माल दिना हात मोडली ना काय काय अर्थ 23 वर्ष ना पोऱ्या बकरीन गो माल दिना हात मोडली ना वाय बार चांगलं खावडा जाऊ बहिणीसोबत आई थोडं खिचडीनं कटायात कर देत खावायला चांगलं नाही ताकद राहिली मी पहिला म्हातारा कसा आता बाबा आवडते जर बैल चाले नाही ना एकच होता मग बैले बसाटे पहिला म्हातारा खरं आहे का नाही आधी एवढी बिकट परिस्थिती वेगळी एक बाईने उन्हाळा ना दिवस खेळागाव एक बकरी फिरायची दूधनी बकरी होती पोऱ्या म्हणे बावड्या बकरी दूध चांगलं दाखवायला नाही म्हणे तरी बावड्या त्या कांदरी गरमा ओढले ना दरवाजा लागले ना मोठा पोऱ्या म्हणे तंगडा दर दाखला म्हणे शिंगडा दर आणि आई माझी दूध दवार बसली बकरीने जशी लात मारी ना पुल्ला पुल्ला बितडा अरे मागला बितडा आणि आई बाई बोगणी जांभले गरम एकली बकरीने तिनेच आणि पाड खावालेच चांगलं नाही खावालेच चांगलं नाही मला म्हणजे शेंगोटा विठ्ठल विठ्ठल ज्या दिवशी आपलं मरण आहे त्या दिवशी आपलं मरण चुकत नाही पण मरण कसं यावं हे नक्कीच आपल्या वागणुकीवर आहे वर्तणुकीवर आहे बरोबर आहे की नाही मी काय सांगत होतो ज्या बाईला वाटत असेल माझा म्हातारपण सुखाने गेलं पाहिजे तर आज सासू सासऱ्यांची सेवा करा सासू सासऱ्यांची जर तुम्ही आज सेवा केली तुमचा पोरगा पाहतोय की माझ्या घरातलं वातावरण असं की मायबाप मरेपर्यंत पोराला आणि सुनबाईला सांभाळावं लागतं कारण माझ्या मायनं माझ्या आजीची माझ्या बाबांची सेवा केली हे पत्नी जर त्यांचं डोकं लावत असेल त्या बायको तरी सांगे वेगळं निघा नाटक करू नको आमना खानदान मध्ये सवय नाही आमना खानदान मायबाप मरेपर्यंत वागायला सवय बरोबर आहे का नाही पण तुम्ही जर माझ्या ते सासू सासऱ्यांची सेवा करीनी बिनी पुढे म्हातारपणे अपेक्षाच ठेवा नाही पुन्हा पोऱ्या तुमले कावाडी नसेल कारण जुना लोकेशने म्हणे शेजी नुसनवारी या ते लिहून या ते देऊ जुना लोकेशने म्हणे सुईन मागे चुलान मागे दाखवून नाही चालते प्रत्येकानं गोष्ट लक्षात ठेवायची म्हणा केदार मी नुसता जाता जाता इशारा लागता शब्दच मग फक्त ध्यान माटे होतो सुधरी घ्या ते गैरा फायदा आहे पण जुना लोकेश नाही एक म्हणे अच्छे कोई एक बार आओ ते मी नाही म्हणाव तुम्ही म्हणा मी एक लायले कोण बरेल घर मग दाखी घालतो अजून सांगतो ज्या दिवशी तुमचं कर्म ज्या दिवशी जो भोगा तो भोगायचाच आहे ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मरतच ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी मारून माणूस मरत नाही थोडक्यात जसं म्हातारा भाऊ कटकट करायचा तशी एक ठिकाणी म्हातारी बी कटकट करेल आणि म्हातारी शिवी सांगच तुम्हाला बी पाय पडत होईल तुम्ही बी शांत झाले तुम्ही बघतो उदिन करता म्हातारपणे आपले काय घेणं देणं बरोबर माय हो खातील ना डबा 15 दिन मास सराय दिना का बरं तुला आंदोलन होतं का सराय दिना म्हणजे ते पी गई का एकली त्यामुळे तू बी चरणी होई ना कापू 15 दिन मा बटाटा वच्चे काय दिना तुझ्या तर बापरे जर नाही का रिका मग किडा कसा पाडत जर सुनबाईकडनं अपेक्षा ठेवायची असेल तर म्हातारीने सासूबाईने सुद्धा तसं वागलं पाहिजे मारे ना ती एक बाजू जरी बोलायला आवडत मग दोन्ही बाजू असं चिंतन मांडायला आवडत आपण थोडं बाकीने म्हातारीच्या सवय राहत बरं का सुनबाई जर का कोऱ्यान गाडीवर बसीशी कुठे जास्त बाजार बिजारले समजा कुठे गाव जायला बाजून बाई सांग दखो देखो दख कशी मजा तोडताना बसण्याची दख तुली राहिली काय दख सुनबाई बसणे ती मजानं तोंडताना बसणे आणि लक्ष्मी पूजन करीशने जवळ अंडे रेलिशने पोलोती पाको शेर पापडे टाकण्याची म्हातारी वर धाबावर बाजून बाईशने वा गंगू वा पितू दख वा माय मान सोनचिडी कशी मजाने बटी निघ राहिली तुने सोनचिडी दुसऱ्याने मजेने मुसळाने मरा टायमवर चहा भेटे तुले पानं सोडून दोन्ही बाजू सारख्या ठिकाण हा बरोबर आहे का नाही नुसतं सुनबाईचा दोष नाही या
याच्यासाठी सासूबाईने सुद्धा सुनबाईला मुलगीच म्हणलं पाहिजे तर वातावरण टिकून आहे. विठ्ठल भोगावाच लागतो साधूंचा. ते साधू तर सजन कसाई होते ज्यांचा दृष्टांत सांगितला. दुसरा मी मध्ये विनोदात सांगून गेलो, आपण संसारी जीव, आपण जे कर्म करतो ते आपल्याला भोगायचंच आहे. साधू संतांना भोग चुकत नाही तर आपल्याला चुकणार आहे बाबाजी? अजिबात नाही. मग आता स्वतः न्यायाधीश, जगाचा मालक भगवंत, तो स्वतःला सोडवून घेतो का? अजिबात नाही. देव स्वतःला सुद्धा सोडत नाही. स्वतः न्यायाधीश, तो सुद्धा स्वतःला भोग भोगूनच घेतो. त्याच्यासाठी उदाहरण म्हणून सांगेल, जेव्हा भगवंत निज धामाला जात होते त्याच्या आधी उंबरवृक्षाच्या खाली झोपलेले येतात, पोहडलेले येतात. भगवंत झोपलेले येतात आणि भगवंताच्या पायात आडी होती, आडी टाकून झोपलेले होते. आणि देवाच्या पायात आडीच असते. उभा राहताना सुद्धा कन्हैयाच्या पायाला आडीच असते. उभा राहताना पण आडवा आहे, खोड्या करताना पण आडवाच आहे. सगळी कामं आडवीच केली. पण सांगू का, कभी कभी हमें भी पता नहीं चलता भाई, तेरे पे दिल क्यों आया है, राधे 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 राधे, ओ तेरे पे दिल क्यों आया है, मैं जानू या वो जाने, कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. पायात आडी होती देवाची आणि आडी टाकून झोपलेले देव. भगवंताच्या पायाला पद्म होतं, पद्माचा काकत होतं. चकाकणारं पद्म बघितलं आणि एक शिकारीसाठी बसला होता. शिकाऱ्यानं जसा बाण सोडला, शिकाऱ्याला असं वाटलं पायाचा पद्म चकाकत होता म्हणजे नक्कीच तो कोणा प्राण्याचा डोळा चकाकतोय म्हणून बाण सोडला. जसा का बाण सोडला तसा कन्हैयाच्या पायालाच. आणि भगवंताचं मरण संपुष्टात होतं. भगवंताचं मरण संपुष्टात होतं. भगवंताचा तो तहादिशी आवाज शिकारीच्या कानी पडला. शिकारीच्या लक्षात आला आपण प्राण्याला नाही, आपण तर मानवालाच बाण मारलेला. जवळ आल्याच्या नंतर बघितलं तर मानव पण कोणाला, द्वारकेच्या राजालाच आपण बाण मारलेला. देवाच्या जवळ आला पारधी, देवाच्या जवळ बसला. देवाला सांगायला लागला, देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला. हो, मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला. मला असं वाटलं तुमच्या पायाचा पद्माचा काकत होता, पुन्हा प्राण्याचा पक्षाचा डोळ्याचा काकतोय म्हणून मी बाण मारलेला. मला माहितच नाही तुम्ही झोपले होतात म्हणून. देवानं सांगितलं त्या शिकारीला, शिकारी दादा अजिबात नाराज होऊ नकोस. का? अरे हे माझं भोग आहे, माझं कर्म आहे, ते मला भोगावं लागतं. म्हणजे कसं देवा, मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो तेव्हा तू बाली होता आणि बालीला कसं मारलं होतं दादा? लपून बाण मारलाय. मागच्या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारला म्हणून या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय. इसो बराबर. साधू संतांना बोट चुकत नाही. युवराज बाबा, तुम्ही आपण संसारी जीव, आपल्याला चुकणार नाही. मग स्वतः न्यायाधीश स्वतःला सोडतो का? स्वतःलाही सोडत नाही. भोग हा भोगावाच लागतो. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुकोबाराय खात्रीनं सांगतात भोग भोगावाच लागतो. अभंगाच्या प्रथम त्यावर कळेल, भोग तो न घडे संचिता वाचुने. जर आमच्या संचिता भोग हा भोगायचा आहे आणि भोग भोगत असताना, संकटाला तोंड देत असताना, जर संकटाला तोंड देतोय, तुकोबाराय म्हणतात करावे ते मनी समाधान. एखाद्या व्यक्तीला विंचवाना डंक मारलेली, विंचू चावलेला, त्याला विजा होत आहे आणि त्या व्यक्तीला सांगावं दादा आमना ग गुलाबजामुन येतलो पकून खावा. कसं वाटाय ना? चांगलं वाटस का ते? की त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतायत ना, भोग दोनकडे संचिता वाचून. म्हणजे आम्ही जर एखाद्या संकटाला तोंड देतोय, तुकोबाराय तुम्ही सांगतायत की करावे ते मनी समाधान. संकटाला तोंड देत असताना समाधानी जीवन आमच्या साधारण जीवनात कसं जगावं तुम्ही म्हणताय ना तुकोबाराय. मग तुमच्या परमार्थातलं एखादं उदाहरण सांगा की ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी ते समाधानी जीवन जगताय, असं एखादं उदाहरण सांगा. म्हणजे आम्ही ते शिकवण आम्ही घेऊ आणि तसं जगण्याचा प्रयत्न करू. तुकोबारायांची उंची मोठी, आपण तुकोबारायांच्या पायाची दोरी नाही बनू शकत, पण मी उगा प्रयत्न करेल तुम्हाला समजवण्यासाठी की जीवनामध्ये दुःख आल्याच्या नंतर सुद्धा समाधानी जीवन कोण जगलं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही.
पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. वास्तविक पाहता कौरवांना पांडवच संपवायचे होते, तरी सुद्धा कौरव रडत होते. म्हणजे पांडव पुत्र अभिमन्यूचे काय जीवन असेल नाही का? आणि याच्यातून आपल्याला काय शिकायचं माहिती का? माणसाने जीवन असं जगावं, मेल्याच्या नंतर आपले रडतील विशेष नाही, दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगूनच काही काही लोकच नाही यानं त्यानं उन्हा काढा, माझा आयुष्य निघतास हा वासा तो तसा, याने पै गई याने निघी गई, तुले काय काम पडाय, तू कसा किडा पाडला, दुसऱ्यानं कसा दूध बसेल शेती. बरोबर आहे, बरोबर आहे. आमचे तुकोबर आहे म्हणतात जीवन जगत असताना इतकं भारी जगायचं. भगवंताने एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आपल्यावर, जन्माला घातलाय, आपण किती विश्वासानं जगलो पाहिजे. थोडक्यात फॉर एक्झाम्पल सांगू का? आणि बऱ्याच जण शेतीने अनुभव होईल ना सर, वर्ष थोडा शेणा शेतकरी दिनभर आव टाकलेली असते आणि संध्याकाळी 2 तास पहिले आऊत सोडस. का बर? बैलेशले चारांसाठी. मग बैलेशले मेरवर बांधवर सोडस. बांधवर जर 2 तास मेरे मेरे बांधे बांधे चरणारा बैल, शेतकरी दुसरा दिन बी 2 तास सोडस. कारण शेतकरी पक्का विश्वास आहे की हाई डोर पीक मा तोंड टाकत नाही, मनीषीन दुसरा दिनले विश्वास करत. पण त्याच दिनले सोडत, त्याच दिनले जर तुम्ही कोंड्यामा तोंड टाक दे ना त्या बैलने, समजा मग शेतकरी आहे ना इथला आवरीशनी बांधस ना ज्ञानदार, इथला आवरीन बांधाचा टाक्या चाराला की तोंड करू देत नाही. बरोबर आहे की नाही? याच्यासाठी मालकाचा विश्वास बैलानं जिंकला तर त्याला मोकळं सोडतो. तसं आपल्या मालकानं सुद्धा आपल्याला सोडलेलं आहे मोकळं, दुसऱ्यांदा त्यांना आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं मन जिंका त्याचं, असं म्हणते. नाही तर काही काही लोक असले काय किडा पाडाशिवाय माहीतच नाही दुसरं. हा वासा तो तसा, मालकाने तो चालत नाही, त्याला देखील सूट बिगबरी काही का जाय ना, तो का 2च बिघा आहे रे, तू ना बिघा ना पुढे टाकायची राहा. हो आपा. आणि खरं सांगू का, काही काही लोक इथला श्रीमंत राहतात, इथला नम्र राहतच ना, वादविवाद मग पडतच नाही, पण बाकी नाच पण थोडं पाडत राहा, सावराव तसंच नाही बाबा. हे बटा सिटी ना ती असले काय सांगा काम नाही बाबा. पण आपला खेळा मागे काही काही बोलतात टाका उजवे मास्तर भाऊ, काही लोक पण कितलं राग नका दर्शात बरं म्हणा, जरा उघडं उघडं बोलणार. आंबुडे जिल्हा नाशे म्हणजे मला मायर मासे मी त्यामुळे जरा उघडं उघडं बोलणार. कारण बाई जर मायर मावली ना ती सत्तावर काय बी कोणती बी गोष्ट हाक काढते रांधीन खायलेस. बरोबर आहे ताई, फक्त भाऊ जाई समजतात पाहिजे. चांगलं आहे ना वातावरण. मला मना करणं तपास करणं पडे ना काय चालू आहे काय नाही असं. राग नका दर्शक इथून नसणार असं समजा, थोडं म्हणून उघडं बोलणार बाबा. पण ज्या लोक शेटपटीत असत्या म्हणतात की काही काळ नका जर निघत होत असतो खरं होत असतो. आपला पण काहीच नाही हो. रावण पण इथलं होतं त्यांना टिकण्याने आपलं काय टिकणार शे. बरोबर आहे की नाही? रावणने किती श्रीमंती होती, टिकणी का? हा तो सांगू का? रावणने बरोबरी जाऊ दे, आपला पण उजीर आहे ना, काय रास माहिती का? 2 पांड्या पुढ्या पहिले राहतस, गाडं मुडेल रस्ते दुसरा दुशेर मागे दोरावं पडत, मागे दुशेरनं गाडं 2 पांड्या पुढ्या पहिले, एक चिपटी बायकून 2 शेंबड्या पुढे, यांवर काहीच राहत नाही. पण आपण आवराव तसंच नाही, लोकेच पण गणत राहत बस. पण काय अभिमान नाही लोकांना, बाकी आवराव तसं नाही. तो ऐक रे हो आपा आप नाही करता की तू आप चुकट रे. आणि एकदा केली सोहाला कवडून सांगतस माहितीये का, आवरणारा जवळ राहतात कवडून दबिलो आपण मोठे सोडल्या याला काय सांगतात तू जाऊ दे बरं, नाही ते देख कथा कथा डोकं फिरू जाईल म्हणा. हा ते रिका मागे म्हणजे जवळ गुणावर रोखा तो डोकार बसतच. म्हणून जीवन जगत असताना भैया आपल्या रडतील विशेष नाही. दुश्मनाच्या काही शब्द पडला की आमच्या आमच्या नावाचं व्यक्ती मरण पावलं, प्रेत यात्रेवर नाही येता आलं तरी चालेल, पण ज्या जागेवर काही शब्द पडले आमका व्यक्ती मरण पावला, प्रेत यात्रेवर नाही आला चालेल, पण बसल्या जागी त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू गळले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर जगूनच फायदा नाही. स्वर्ग आणि नरक बाबा आपण नाही बघितलं, फक्त संत
संतांनी सांगितलंय ना, आपण वाचलेला यशवंतदादा साहेब, आपण बघितलेलं नाही या. पण स्वर्ग आणि नरक तिथं बसल्या सांगू शकतो माणूस. मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. माझी एक क्लिप आहे युट्यूबला, मी बोललेलो आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे. तुमची कीर्ती मागे शिल्लक राहते. मेल्याच्या नंतर कीर्ती आपल्याला जिवंत ठेवते. म्हणून जगायचं कसं आपल्या हातात आहे, सावधगिरीनं जगायचं. बरोबर आहे की नाही? सावधगिरीनं जगायचं. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. संन्यासी साधू भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना समोरच्या गलीतून प्रेत जात होतं. ते प्रेत बघितलं आणि बाबांच्या लक्षात आलं, अरे समोरून प्रेत जाते, आपल्याला भिक्षा मागणे योग्य नाही. जागीच थांबले. थांबल्याच्या नंतर बाबा बघतायत गल्लीतच उभे. एक घरातून एक बाई निघाली, तरुण स्त्री होती. तिच्या 9 वर्षाच्या पोरीला आवाज दिला, बेटा ए दीदी, अगं मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला, जा ना बघून ये ना. ती 9 वर्षाची पोरगी पडत पडत गेली. तोपर्यंत बाबा उभे होते, संन्यासी साधू. बाबा विचार करत होते, संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला बघायला पाठवलं, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. म्हणले नेमकं काय चाललंय? भगवंता, तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते, आता पोरगी उत्तर काय आणते ऐकण्याची आतुरता आहे साधू महात्म्याला. पोरगी तिकडनं आली, आईला सांगायला लागली, आई मरणारा म्हातारा स्वर्गात गेला ग. साधू महात्म्यानं कमंडलू जोडी जागीच ठेवली. गेल्या गेल्या त्या 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले. त्या बाईनं सांगितलं, बाबा तुम्ही माझ्या पोरीचे पाय पडतायत, माझ्या पायाला स्पर्श करतायत, बाबा काय दिसलं तुम्हाला आमच्यामध्ये? तेव्हा त्या साधू महात्म्यानं सांगितलं, बेटा भगवंतासाठी पूर्ण आयुष्य खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. आणि तू संसारी बाई तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते, मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. बघून तुमची 9 वर्षाची पोरगी सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या बाईनं आणि त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप अभ्यास करायची गरज नाही. मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला हे जर बघायचं असेल ना, सोपी गोष्ट आहे. मरणाऱ्या व्यक्तीच्या प्रेत यात्रेच्या मागे चालत जायचं. प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना चालणारे लोक जर म्हणत असतील की अरे 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 बाबा पाहिजे होते 2-4 वर्ष, लय भारी माणूस होता राव, गरीबाच्या पोरीचे लग्न संबंध जुळवून दिले. कोणाच्या जीवनामध्ये काही संकट आलं तर कोणाच्या संकटात जाऊन जायचा माणूस लय गोड होता, समजावं स्वर्गाची प्राप्ती. आणि प्रेत यात्रा मागे जर सांगे होते शिलगाव, अरे बरं गेले ज्याला जमू जमू राह तरी मोठा की रे पुरा नीत होता राव रे, समजिले या नरकानेच प्राप्ती. स्वर्ग आणि नरक इथंच आहे. म्हणून जीवन जगत असताना असं जगावं. आपले रडतील विशेष नाही. कौरव रडत होते ना महाराज अभिमन्यूसाठी, अभिमन्यू मेल्याच्या नंतर. आता कौरव रडतायत, पांडव रडतायत, पण आता अभिमन्यूच्या माईला हा संदेश सांगायचा. सुभद्रेचा एक पुता एक पोरगा मरण पावला, तिच्या कानी बातमी सांगायची, जाईल कोण? पांडव तर सगळे रडत होते, मग सांगणार कोण हा निरोप? पहिले मोबाईल नव्हते म्हणून मैतीचा निरोप सांगायला कोणीतरी माणूस जायचा. मैतीचा निरोप सांगायला माणूस जायचा. आता मोबाईल झाले म्हणून ठीक आहे. अर्थात मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या होत आहेत आणि मोबाईलमुळे मुकला सत्यानाश दूर राहणार. मला आज काय सत्यानाश होईल राहणार ते सांगणं नाही, कारण टाइम कमी शे, कारण 11 वाजता 10 मिनिटं बाकी राहायचे. 12 वाजता पुन्हा बी म्हणावी. अच्छा मला काही नाही म्हणत असं तत्वशी मी लेवायला काय गे करत नाही, सांगायला काय गे करत ₹1,00,000 वसूल करतो यांचे समजा त्या फक्त. विठ्ठल विठ्ठल